मंडळी, हा आहे करडईपासून तेल काढण्याचा पारंपरिक घाणा. जालना शहरातील मोदीखाना परिसरात राहणारे राऊत कुटुंब पिढ्यानपिढ्यापासून करडईपासून तेल तयार करण्याचं काम करतायत. कुठल्याही केमिकलचा वापर न करता पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने तयार करण्यात आलेलं हे करडईचं तेल खरेदी करण्यासाठी शहरातील विशेष असे ग्राहक आवर्जून येतात. 200 रुपये प्रति किलो याप्रमाणे करडईच्या तेलाची विक्री या ठिकाणी केली जाते. ऑर्डरप्रमाणे या घाण्याचं काम चालत असून वर्षभर मागणीनुसार तेल काढून देण्याचं काम नारायण राऊत हे करतात. पाहुयात कशा प्रकारे काढलं जातं पारंपरिक घाण्यातून करडईपासून तेल. नमस्कार, मी नारायण राऊत, मोदीखाना येथे राहतो. येथे माझा करडी तेलाचा कारखाना आहे. आमचा व्यवसाय हा वडिलोपार्जित आहे आणि आम्ही करडईपासून त्याची करडईच्या गोडंबीपासून आम्ही तेल तयार करतो आणि हा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. आम्ही जसा ऑर्डर आला त्याप्रमाणे आम्ही करडईचं तेल तयार करून देतो. आणि आजचे जे रेट आहे ते आजचे रेट 200 रुपये किलो आहे. सध्या ढेपीचे रेट आहे हे 2200 रुपये क्विंटल. हे बैलासाठी खाद्य पदार्थ आहे, हे बैलासाठी चालते. हा डिस्टोनर आहे, त्याच्यामध्ये करडी टाकून माती, काडी, कचरा, पोल वेगळा केला जातो आणि त्यानंतर मग हे पुढे जाऊन ते वेलीवेटरने माल जी करडी आहे ती ह्या दगडी जाते आहे त्याच्यामध्ये पडते. हे दगडी जाते आहे, याच्यातून मग त्याचा भरडा होऊन करडी फुटून हे गोडंबी पुढे जाते आणि त्याची जी गोडंबी आणि भुसा हा वेगळा इथं केला जातो हवेद्वारे. ही गोडंबी आहे, हा त्याचं वरचं टर्पल भुसा, ही पण पहा, ही लहान मोठ्या आकारामध्ये फुटते. ही भुसा आहे, ही गोडंबी आहे. मग नंतर ही गोडंबी आम्ही घाण्यामध्ये टाकून त्याचं तेल काढतो. आम्ही डायरेक्ट करडी टाकत नाही, आम्ही गोडंबीपासून तेल काढतो. मग आम्ही गोडंबी ह्या घाण्यामध्ये टाकून त्याचं तेल काढलं जातं आणि त्यानंतर मग जे चोथा उरतो त्याचे मग हे ढेप तयार होते. हे बैलांसाठी चालते, हे बैलांचं खाद्यपदार्थ आहे आणि याचं हे जे तेल आहे मग आम्ही हे तेल बाजारात देतो. नारायण राऊत यांचं कुटुंब पिढ्यानपिढ्यापासून घाण्याच्या व्यवसायात आहे. सुरुवातीला त्यांच्याकडे बैलघाणा होता, यानंतर लाकडी घाणा आला आणि आता मशीन घाण्यावर ते करडईचं तेल काढत आहेत. दिवसभरात या घाण्यामधून 400 लिटरच्या आसपास तेल निघतं. या तेलाला 200 रुपये प्रति किलो असा दर मिळतो. तर तेल काढल्यानंतर उरलेल्या ढेपेला 2000 ते 4000च्या दरम्यान बाजारात दर मिळतो. वर्षाकाठी त्यांची 8 ते 10 लाखांची कमाई या पारंपरिक तेल घाण्यामधून होते. पूर्वी करडईच्या तेलाला अनन्यसाधारण असं महत्त्व होतं, मात्र आता आलेल्या फिल्टर तेलामुळे त्याची मागणी मागील काही काळात घटली होती. मात्र कोविडनंतर पुन्हा एकदा लोकांना पारंपरिक आणि नैसर्गिक वस्तूंचं महत्त्व पटायला लागलं असून त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहक पारंपरिक घाण्यातून निघणाऱ्या या करडईच्या तेलाला मागणी करत असल्याचं नारायण राऊत यांनी सांगितलं. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.